कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी हरी। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे आदर, सर्व सुखाचे आदर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बर, तो हा विठ्ठल बरवा, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा
माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय 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 राम याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास साठी केला होता अट्टहास सेवतीचा दिस गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा याजसाठी केला होता अट्टहास साठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या कुंटलिया धावा तृष्णेची या कुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली वेताचे वाटे झाली या वेताची कवतुक वाटे झाली वेताचे तुक वाटे झाली या वेताची नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या कुंटलिया धावा तृष्णेची या कुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा तिने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा तिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या धावा कृष्णेची विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता
अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास यादसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटीचा दिस गोड भावा शेवटीचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेची टलिया धावा तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेचिया आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठला याजसाठी केला होता अट्टाहास शेवटीचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेच्या कौतुक वाटे झाली वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे तुका म्हणी मुक्ती परिणली नोरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका याजसाठी केला होता अट्टाहास शेवटीचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेच्या खुंटलिया धावा तृष्णेच्या संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या आपल्यावर असणाऱ्या एका अनुकंपेने तुम्ही आम्ही सर्व ज्यांनी आपल्याला एक प्रकारचं भाग्य आज प्राप्त करून दिलेलं आहे आणि स्वतः तर भाग्यवान झालेलेच आहेत अशा एका महापुरुषांचं आज या ठिकाणी ज्याला 14 दिवस होऊन गेलेले आहे ज्याला गोड जेवण किंवा 14वा उदक शांती असं आपल्याकडं म्हटलं जातं या 14व्या दिवशी आपण एक विशेष अलंकापूर क्षेत्रामध्ये असणारं गुरुवर्य वैकुंठवासी सखाराम महाराजांचा मठ या पावन वास्तूमध्ये आणि एका पावन महापुरुषांचं ज्यांचं नाव आहे श्री संपत हरिभक्तीपरायण संपतदादा घुगे आणि त्यांच्या या स्मरणानिमित्त आज एक वाक्पुष्पांजली त्यांच्या चरणी समर्पित करण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाचा बाह्यतः सामान्य साधारण वाटणारा मनुष्य हा किती उंच जातो तर त्याचं देवतांनी देखील लाळ घोटावी
अशा प्रकारचं ब्रह्मज्ञानी पुरुषांनी देखील लाळ घोटावी. तुकाराम महाराज म्हणतात, घोटविनं लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविनं. या ठिकाणी मोठमोठे तपतीर्थाटन करणारे, योगाभ्यास करणारे, वेदांताचं चिंतन करणारे असे मुनी सदृत असणारे महापुरुष देखील या जीवनाकडं पाहून लाळ घोटावी इतकं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांची प्रतिज्ञा आहे, धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. तुकोबाराय म्हणतात की असं लोक म्हणतील की अगोदर जे म्हणत होते तुका वेळा अविचार करी बडबड फार, आणि जेव्हा तुकोबाराय सदैव वैकुंठाला जातील तेव्हा लोक काय म्हणायला लागले, त्या ठिकाणी तुका विष्णू म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. आणि त्या काळातले लोक काय म्हणायला लागले, आमचं भाग्य आहे आम्ही तुकोबारायांना पाहिलं. तसं आमचे हे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी संपतदादा हे आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं भाग्य आम्ही तुका देखीला, तसं भाग्य आम्ही संपतदादा देखीले. आणि त्यामुळं आपण काय हे एक प्रकारचे धन्य आहोत. आणि खरी धन्यता जी आपल्याला आहे, त्यांनी जो काही अधिकार ह्या मनुष्य जीवनात मिळवला आणि अंतकाल साधला, म्हणून ह्या अंतकालच्या दिवशी आपण केवळ आपली असणारी शब्द सुमनांजली, शब्द रूपी पुष्प वंजळीत घ्यायची वाक्पुष्पांजलीमध्ये आणि त्यांच्या चरणी समर्पित करायची. या कारणाने आम्ही सर्व या माऊलींच्या कृपाछत्राखाली या भगवंताच्या अनुकंपेने अनुग्रहाने एकत्र आलेलो आहोत, असा याचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आज जर पाहिलं तर परभणी जिल्हा म्हटलं की वारकरी संप्रदायामध्ये या शतकातलं महत्त्वाचं नाव लोकांच्या पुढे येतं, ते म्हणजे वैकुंठवासी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. आणि त्यांच्या वास्तव्याने किंवा त्यांची लीलाभूमी म्हणून, या स्मृतीस्थली म्हणून परभणी जिल्हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आणि त्या परभणी जिल्ह्यातूनच या ठिकाणी या ठिकाणी आपण साधारण कुटुंबात जन्मलेला आहोत. उदरनिर्वाह करायचा, तर उदरनिर्वाह कुठं करायचा, तर मुळातच हे संस्कार असल्यामुळं माऊलीच्या चरणाजवळ दररोज आपल्याला दर्शन होईल, प्रदक्षिणा होईल, इंद्रायणी स्नान होईल, कीर्तन ऐकायला मिळेल. म्हणून ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दोघेही बंधू आमचे अत्यंत, म्हणजे मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे असं मानतो, तर ते दोघेही बंधू या ठिकाणी आले आणि त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. परंतु त्याच्यामध्ये जे काही ज्ञानोबाराय आहेत, ज्ञानोबारायांच्या ह्या भूमीमध्ये आहोत. ही विश्वातलं एक अध्यात्माचं केंद्र आहे किंवा ही अत्यंत पावनभूमी असणारी भूवैकुंठ पंढरपूर, त्याहूनही थोर महिमाया. इथं आल्यानंतर पुन्हा आता काही झालं याच्यामध्ये अनुकूलता येऊ किंवा प्रतिकूलता येऊ, तरी माऊलींना सोडायचं नाही. म्हणून दोघंही या ठिकाणी राहिले आणि दोघंही या ठिकाणी स्थिर झाले. त्यांच्या ठिकाणी त्यांना भगवंतांनी घरादाराची सुद्धा व्यवस्था केली. कारण का, संपतदादांना जायचं आहे असा महापुरुषाचं जे काही पुण्यस्मरण आहे ते नित्य या ठिकाणी चालत राहो. आणि लोकांना एक आदर्श जो आहे, वारकरी जीवन जे आहे त्याच्यामध्ये फार मोठं संन्यास घेतला म्हणजे अंतकाल साधतो असं नाही, योगाची साधना केली म्हणजे साधतो असं नाही. या ठिकाणी ज्यांनी भगवंत ज्याला जवळ करतो, यम एव एष वृणुते तेन लभ्या, भगवान ज्याचा स्वीकार करतो त्या पुरुषाला हे अशा प्रकारचा अंतकाल साधता येतो. आणि त्यांनी दाखवून दिलं की याच्यासाठी आमच्याजवळ काही नाही, आमच्याजवळ काय आहे, परम भगवंतावर असणारी श्रद्धा. आमच्याजवळ काय आहे, परम असणाऱ्या श्रद्धेबरोबर आमच्या अंतकरणात भगवंतावर असणारं प्रेम. अगोदर भाव, नंतर त्याच्यामध्ये श्रद्धा आणि त्याच्यामध्ये परम प्रेम. आणि देवभावाचा भुकेला, देवाला प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, त्याच्या अतिरिक्त दुसरं काही लागत नाही. म्हणून असं जीवन होतं. म्हणूनच त्यांच्या भगवंतावर माऊलीवर असणाऱ्या जी परमप्रीती, त्या प्रीतीचं फल म्हणून हा कराळ विक्राळ अशा प्रकारचा
काळ ह्या करोना व्याधीचा प्राप्त झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला वाटतं की देवानी करुणा करावी आणि आपल्याला वाचवावं, पण दादांचं असं मनोगत असावं की या ठिकाणी तू करुणा करायची तर तुझ्या स्वरूपात मला मिळवून घे. आणि भगवंतानी माऊलींनी त्या ठिकाणी त्यांना आपल्या स्वरूपात मिळवून घेतलं. साधारण गोष्ट नाही की दर्शनाला जाणं, दर्शन करून बाहेर येणं. आणि आज हैबत बाबा जे अमर आत्मा झालेले आहेत ते हैबत बाबांची पायरी आहे की सगळ्या लोकांनी त्रास दिला तरी हैबत बाबांनी माऊलींना सोडलं नाही. सिद्धबेटात झाडावर भजन करीत राहिले. पुजाऱ्यांनी त्यांना सन्मानाने पुन्हा आणलं आणि त्यांनी शेवट आपला जो देह आहे, आपण हैबत बाबाची पायरी म्हणतो, त्यांनी आपला देह माऊलीसमोर विसर्जित केला आणि आपण हैबत बाबांच्या मार्गाने गेलेलो आहेत. या ठिकाणी मुनी गेले, योग वेदमार्गे मुनी गेले, त्याने त्याची मार्गे चाललो. या जे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. आमचे दादा संपतदादा ह्याच मार्गाने गेले. वारकरी जी जीवन पद्धती आहे, वारकरी जीवन जगण्याची जी कला आहे ती त्यांनी आत्मसात केली. बाकीचं काही आत्मसात केलं नाही. त्यांच्या सगळ्या अतिशय जवळून परिचय गेल्या किमान 2 तपापेक्षा अधिक, 25 वर्षापेक्षा अधिक. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी इतकं साधारण जीवन जगत होते की असं कधी कोणाला वाटलं नाही. पण काय असतं, तुकोबाराय म्हणतात, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावे. या ठिकाणी कोणाला उपासना घडेल आणि तो कोण त्याचं यथायोग्य अनुसरण करील आणि कोण ह्या फलाला प्राप्त होईल हे सांगता येत नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणजे दादा घडलेलं उदाहरण सांगतो की आमची गेल्या ह्या लॉकडाऊनमध्ये एकदाच पण योगायोगाने भेट मात्र झाली नाही. तर त्याच्यामध्ये एकदा ते ज्ञानेश्वरीला असत, पहिली ज्ञानेश्वरी आम्ही सांगितली तेव्हा ठराविक काही लोक होते, तर त्याच्यामध्ये दादा होते. तर ज्ञानेश्वरी झाल्यानंतर दुसरी आवृत्ती सुरू झाली. ती आवृत्ती बरेच दिवस चालली होती, काही वर्ष. आणि मग मी म्हटलं दादा तुम्ही येत नाही आता, तर ते म्हणे आता एकदा ऐकली ना ज्ञानेश्वरी आणि तुमचं सांगणं अवघड असतं, मला सगळं कळत नाही, परंतु जेवढं कळलं तेवढं तरी आम्हाला काय बाणवता येतं का बघू, मग नंतर येऊ. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि हा झालेला नुकताच 14 दिवसापूर्वीचा प्रसंग त्यांचा असा दाखवतो की आम्ही ज्ञानेश्वरी ऐकली नाही, ज्ञानेश्वरी सांगितली नाही जास्त, पण जेवढी ऐकली ना तर तेवढं आम्ही आमच्या अंगावर घेतलं. आणि या ठिकाणी आम्ही आज त्या अनुभव जो आहे की शेवटचा दिस गोड व्हावा त्या अनुभवापर्यंत गेलो. भाराभर ऐकण्यापेक्षाही जे ऐकलं ते आपल्या हृदयामध्ये कायमचं ठसवणं आणि त्याप्रमाणे अनुष्ठानात आणणं, आचरणात आणणं हे त्यांनी आपल्या अंतकालच्या क्षणाला तुम्हा आम्हा सर्व वारकरी बांधवांना आदर्श म्हणून दाखवून दिला आहे. विठ्ठल विठ्ठल अंतकालाला हैबतराव बाबांना त्यांच्या साक्षीने मी माझं जीवन बाह्य जीवन कसंही असो पण मी माझा अंतरंग जे आहे ते अंतरंग तसं पाहिलं तर बहिरंग आणि अंतरंग केवळ तुमचाच मार्ग मी अवलंबलेला आहे. आणि तुमच्या साक्षीनं आज मी माझा इष्ट असणारं संत सम्राट माऊलींचं संजीवन समाधीमध्ये मला ते आपल्या अंकावर घेत आहेत, आपल्या स्वरूपात समरस करीत आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. विठ्ठल स्वामी महाराज म्हणायचे की लोक मनभर ऐकतात आणि कणभर पण करत नाही. मनुष्याने ऐकावं थोडं पण मनभर करावं, म्हणजे जे जे काही असेल ते सर्व आपल्या आचरणात आणलं. असं जर केलं तर हा मार्ग जो आहे हा मार्ग मोठा कष्टकर मार्ग नाही. हा वारकरी संप्रदाय जो आहे तो वारकरी संप्रदाय तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे या न्यायाने सगळ्यांनी एकत्र यायचं, भजनानंद नामानंद भोगायचा आणि शेवटच्या वेळेला भगवंताच्या स्वरूपात विलीन व्हायचं, पुन्हा जन्माला यायचं नाही. तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि याचं उदाहरण म्हणजे दादा झाले. विठ्ठल विठ्ठल
भगवंतांनी स्वतः मुखाने सांगितलं ही गोष्ट सोपी नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ती तत्वतः. अजून माऊली त्याच्यावर सांगतात, आस्थेच या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे. ह्या आस्था म्हणजे भगवान परमात्म्याची सत्ता आहे अशा प्रकारचं या ठिकाणी धारणा करून अनेक लोक ह्या आस्थेच्या महापुरामध्ये उडी टाकतात, कोट्यावधी लोक. परंतु प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे. मला भगवंताची उरावरी भेट झाली असा सांगणारा महात्मा या जगात फार विरळ असतो. याचाच अर्थ असा आहे की जरी कितीही लोक याला प्रवृत्त झाले तरी ज्याच्यावर ईश्वरानुग्रह आहे त्यालाच ही गोष्ट, त्यालाच अंतकाळ अशा प्रकारचा साधत असतो. भगवान स्वतः म्हणतात की अंतकाळ जर साधला तर अंतकाळ साधणं म्हणजे काय, तर आपण जीवनभर जे केलं आहे ते जर आपलं ध्येय असेल की आपल्याला भगवंताची उरावरी भेट व्हावी आणि त्या भेटीसाठी जर जीवनभर त्याने अट्टाहास केलेला असेल, प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली असेल, तर तो भगवान परमात्मा म्हणतात की त्याच्या अंतकालाच्या वेळेला त्याला स्मरणाची ओवाईली ही आईशी करी सावली. त्या आयशेनी नित्यबुद्धी संचली आणि तयाते ना, मी आणि तयाते. ज्याने आयुष्यभर माझं भजन केलं तर त्या पुरुषाला शेवटी माझा विस्वर पडू नये म्हणून माझी ती बुद्धी जी आहे ती त्या ठिकाणी त्याला ती मी देत असतो. त्याच्या ठिकाणी त्या बुद्धीचं स्फुरण होतं आणि तो माझं स्मरण करतो. म्हणजे ज्या पुरुषाने आपल्या जीवनात शेवटचा दिवस गोड व्हावा अशा प्रकारची जर ही प्राप्ती होण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नाची पराकाष्ठा केली असेल आणि त्याला जर माझं स्मरण माझ्या कृपेने झालं तर परमात्मा सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाली माझं स्मरण करतो आणि हे जे शरीर आहे ते देह झोळ आहेसे मानूनी, ते देह म्हणजे एक खोळ आहे, त्या खोळीचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सहज त्याग करतात आणि परमात्म्याचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे, माऊलींचं जे दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा अशा प्रकारचं जे स्वरूप आहे या स्वरूपामध्ये लीन होणारे महात्मे थोडे आहेत. कोण आहेत तर ईश्वरानुग्रहादेव. ज्याच्यावर ईश्वराचा अनुग्रह झाला त्याच पुरुषाला परमात्म्याकडे जावं, परभणी सोडून आळंदीला यावं अशा प्रकारची वासना होते. आणि त्यांनी सांगितलं ही वासना एकदा झाली की ती महाभय परित्राणा, महान संसार भय. संसार म्हणजे हे प्रपंच नाही तर संसार म्हणजे जन्ममरणाचे परंपरा. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. परंतु हा संसार जो आहे ना तो संसार त्यांना काहीच बाधत नाही, कारण अंतकरणात एकच वेद आहे. जशा त्या गोपी होत्या त्या गोपींना त्या मन हे गोविंदी देह काम करियो. शरीर देवाला काय लागतं, देवाला लागतं आपलं चित्त. देवाला पाहिजे चित्त आपलं मन, आणि शरीर संसारातली कामं करत राहतं. आणि अशा वेळेला त्यांनी सांगितलं की अशा पुरुषाला जी ही अद्वैत तत्वज्ञान किंवा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, ईश्वर प्राप्ती याची जी इच्छा होते ती इच्छा झाली ना त्याच वेळेला तो पोचला असं समजावं. फक्त ती इच्छा खरी असावी आणि परिपूर्ण त्या इच्छेला सोडून दुसरी इच्छा आपल्या जीवनात कधीच नसावी. असं झालं तर ते सांगतात महाभय परित्राणा महान अशा संसार भयातून ती त्याची निवृत्ती करत असते. पण म्हणतात द्वित्रिणाम उपजया येते. सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर दोघा तिघांना विरळ्या पुरुषांना अशा प्रकारची बुद्धी होत असते. आणि त्याच्यापैकी आहेत आमचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी संपतदादा. विठ्ठल विठ्ठला 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 या ठिकाणी महापुरुषांच्या जीवनाचं चिंतन केलं म्हणजे आपलं मन, आपली वाणी पवित्र होत असते आणि या ठिकाणी आपल्या अनंत जन्माच्या पापाचा नाश होत असतो. यासाठी ही शब्दकुसुमांजली त्यांच्या चरणी समर्पित करायची, ही त्यांना काही सद्गती मिळावी, परमात्म्याकडं प्रार्थना करावी असा काहीच भाग राहिला नाही. ते आपलं स्वतःचंच करून गेले. त्यांच्या पुढं त्यांचं वर्ष श्राद्ध पिंडदान तर काही करा नाही तर नका करू, ते आपल्या स्वरूपात जाऊन बसले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला
या काळातल्या आता आपले ज्ञानोबारायांच्या गाथेवरची प्रवचनं चालू आहे, त्याच्या रेकॉर्डिंगची हीच वेळ असते. रात्री आमचे बंधुवर्य गुलाबदादा म्हटले की उद्या कीर्तन करता का? मी म्हटलं मी कीर्तन करत नाही. ते म्हणे कोणीतरी कीर्तन करायला पाठवा असं त्यांनी सांगितलं. मी ठीक आहे म्हटलं. पण ते गेल्यानंतर मला रात्री झोपच येईना. अशा महापुरुषाची जर सेवा करायची नाही तर करायची कोणाची? आपलं जर परमार्थच उद्दिष्ट असेल तर ज्यांनी ते उद्दिष्ट गाठलं त्यांच्यासाठी जर आपण चिंतन करायचं नाही तर मग करायचं कुठं? म्हणून असा विचार आला की अजूनही काही गोष्टी मी सांगणार आहे. तर असे जे महापुरुष आहेत तर हे एक दीपस्तंभासारखं, जसं ते होकायंत्र आपल्याला दिशा दाखवतं, ते दीपस्तंभ तर त्याची जी दिशा ठरलेली त्याच्यावरून आपल्याला कसं जायचं याचं आपल्याला ठरवता येतं. तेव्हा दीपस्तंभासारखे असणारे जीवन असणारे हे जे महापुरुष आहेत, जरी बाहेर यांची कुठं प्रसिद्धी नसली, सामान्य मानव म्हणून वाटत असले तरी हे महामानव आहेत, हे देव मानव आहेत. विठ्ठल 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 आज अनेक लोक वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे. हा महानुभावांचा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ महाराज आदिगुरु शंकरापासून आलेली ही परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये तुम्ही आम्ही आहोत. पण तरीसुद्धा आपल्याला परमाशांती रम्य समाधान झालं असं काही कधी वाटत नाही. बरं वाटत नाही. आपण अनेक प्रकारची साधनं करतो तर ती साधनंही आपल्याला काही जरी समाधान झालं तर तत्कालिक झाल्यासारखं वाटतं, परंतु आपल्याला नित्य आनंद शाश्वत शांती असं वाटत नाही. याचं कारण काय आहे तर आपली कुठंतरी चूक आहे. आपल्याला ज्या मार्गाने आपण जात आहोत त्या मार्गाने चालण्याचा अधिकार आपण मिळवलेला नाही, किंवा या ठिकाणी संतांवर श्रद्धा कमी, भगवंतावर श्रद्धा कमी, किंवा साधन करताना आळस, प्रमाद, पाप वासना, पापाच्या अनाचार ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भगवंताकडं धोपट मार्गाने जाऊ देत नाहीत. म्हणून आपल्याला असे कोणीतरी दीपस्तंभासारखे आदर्श पुरुष पाहिजे. परंतु हे आदर्श पुरुष आपल्याकडे ही परंपरा जी आहे ती अनादिकालापासून ह्या भारतवर्षात आलेली आहे. आपलं ऋषीमुनींचं रक्त आहे आणि त्यामुळं हे महापुरुष जास्त नाही पण नाहीत असं म्हणता येत नाही. आणि हे सांगण्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायात आजही अशा प्रकारचे पुरुष आहे आणि आपण सर्वांनी त्यांचं अनुसरण केलं तर संत गेले दया ठाया देवराया पाववी, भगवंताची प्रार्थना केली. आमचे संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय ज्या ठिकाणी गेले त्याच ठिकाणी आम्हाला तू ने आणि त्या ठिकाणी त्यांच्या स्वरूपामध्ये आम्हाला स्थिर कर. आम्हाला ह्या जन्ममरण परंपरेचा कंटाळा आलेला आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कोणापुढे सांगिजेल. आपण इतके निबरगठ्ठ झालेलं आहे की या गर्भवासाचं दुःख आपण म्हणतो. जर कोणी म्हटलं पण कुठं आठवतात? तुम्ही म्हणता होते, शास्त्र म्हणता होते, कुठं आठवतात? बरं मरणाची तरी किती दुःख आहे. मरणाचं शास्त्रात लिहिलं 1000 इंगळ्या एकाच वेळेला दंश झाल्यावर ज्या वेदना होतात त्याच्यापेक्षा अधिक मरणाच्या वेदना आहे. पण जेव्हा त्या मरणाच्या वेदना होतात तो मेलेला माणूस सांगायला येत नाही. असे की नाही, आपली तर्कबुद्धी फार विशाल असते. आपल्याला वस्तुस्थितीला सुद्धा आपण सहज तर्काने बाजूला सारतो. अरे ते जाऊ द्या, आज तुम्ही जे जीवन जगता हे जीवन तसं मरणानंतर स्वर्ग किंवा नरक असो किंवा नसो, पण आज जे जीवनात तुम्ही जे पावलोपावली दुःख भोगता तो दिवसा पावलोपावली भोगला जाणारा नरकवासच आहे. विठ्ठल 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 तुकाराम महाराज म्हणतात, अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. जर ह्या संसारातलं लोकांचं जाऊ द्या, जिवंत असताना बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणी जन्मधरी, किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्तारे, कृपया अपारे पाही मुरारे. अशा प्रकारचं दुःख
भोगतो, आपण पावलोपावली भोगतो, हाच नरकवास आहे. पण याच्यातून सुद्धा मनुष्याला बाजूला निघावं असं वाटत नाही. थोडं धन मिळालं का बरंच वाटतं. अनुकूल विषय भोग, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध मिळाले की अरे संसारात आनंद आहे असं वाटतं. परंतु हा आनंद किती आहे? सुख पाहतात जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एक जोडपं होतं आणि त्याच्या ठिकाणी त्याची जी आई होती ती आई त्याला चांगल्या प्रकारे स्वयंपाक करून खाऊ घालायची. एक दिवस आईला काही करता आलं नाही, त्याच्या पत्नीनं स्वयंपाक केला आणि असा स्वयंपाक केला की त्याच्यामध्ये बुडी मारली तरी वरणाची डाळ सापडत नव्हती. त्यांनी सांगितलं हे केलं, हे आई हे वरण केलं कोणी? तर त्यांनी सांगितलं हे काय वरणाचे हे केलं कोणी? आईनं त्याचं मनोगत जाणलं आणि तिनं सांगितलं हे तुझ्या पत्नीनंच केलेलं आहे. ते म्हणे का बरं तू असं म्हटलं? ते म्हणे काही नाही, पातळ नितळ आहे पण चवदार खूप आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली सांगतात दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगात. दुःखाने सुखाचं पांघरून घातलं वरून आणि सगळ्या जगाचा छळ किंवा कापट्य मांडलेलं आहे. विठ्ठल 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 संसारी नाथ महाराज म्हणतात संसारी जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. या संसारात जर सुख असतं तर राज्य मोठमोठ्या ह्या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट आणि त्या सम्राटांनी सुद्धा हे राज्याधिकाचा त्याग केलेला आहे. भर्तृहरीनं जेव्हा राज्याचा त्याग केला तेव्हा गोरक्षाला त्यांनी विचारलं, त्याला वाटलं की जगात राज्याचा त्याग करणारा त्यागी पुरुष मीच एकटा आहे. मग त्यांनी गुरुंना लढीवाळपणात विचारलं, ह्या मी जसा त्याग केला असे त्याग करणारे आत्तापर्यंत इतिहासात कोणी झाले का? तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी गोरक्षनाथांनी उत्तर दिलं, राज्य टाकून त्यांनी लिहिलं काय, राज्य टाकून गेले ऐशे किती एक भूपती. असे कोणी राज्याचा त्याग केलेले काही राजे आहेत का? त्यांनी सांगितलं 99 कोटी मुख्य राजे राज्याचा त्याग करून गेलेले 99 कोटी आणि इतरांची नाही गणती. अशा प्रकारचं ह्या संसारातलं हे भारतात आता सांगितलं ही ऋषीमुनींची परंपरा आहे, ही त्यागाची परंपरा आहे. भारत या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानामध्ये रमणारा देश. आणि या देशामध्ये या ठिकाणी सर्व लोक जे आहेत ते सर्व लोक परमात्मा प्राप्तीसाठी जीवन जगत असतात, भोग भोगण्यासाठी नाही. विठ्ठल 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 असं तर सांगतात. वक्ता दश सहस्रेषु 10,000 लोकांमध्ये एखादा वक्ता असतो आणि वक्ता आणि काय तो श्लोक आठवला तर पहा. विठ्ठल 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 शेतेषु जायते शूरः 100 लोकांमध्ये एखादा शूर निवडतो. सहस्रेषुच पंडितः 1000 लोकांमध्ये एखादा पंडित किंवा ज्ञानी होतो. वक्ता दश सहस्रेषु वक्ता हा 10,000 एखादा असतो. आणि दाता भवती वानवा दाता एखादा म्हणजे दान देणारा असतो किंवा नसतोही. जर ही दात्यापर्यंत दान देणाऱ्याची स्थिती आहे तर ज्यांनी ह्या परमात्म्याला प्राप्त करून घेतलं असे पुरुष जगतात असतील किंवा नसतील असं नाही म्हणता येत. जरी भगवान म्हटले असते ना की बहुनाम जन्म नाम आणते, या ठिकाणी किती जन्म लागेल, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा ओळसा थोर माया जाळी. हेच आपल्याला पुन्हा पुन्हा भोगावं लागतं. अशा वेळेला हा संसार दुःखरूप आहे आणि परमात्माचे एक सुखरूप आहे. म्हणून त्या सुखरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे आणि ती प्राप्ती येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये मरणाच्या एक क्षण अव्यवहित पूर्वक्षणी परमात्म्याचं स्मरण करून त्यालाच आपलं काया वाचा मन सर्व समर्पण करून आनंदाने त्या परमात्म्याच्या स्वरूपात लीन होऊन जाणारे महात्मे किती विरळे आहेत आणि त्याच्यामध्ये हा महात्मा आहे. विरळायसा कोणी
तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. हा विरळायसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. तुकोबाराय म्हणतात की विरळा ऐसा कोणी, तुका त्याची लोटांगणी. तुकाराम महाराज तर म्हणतात असे जे कोणी संत असतील, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, आणि त्याची मला सेवा घडावी. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि अशा महापुरुषांचं आपण तोंड भरून वर्णन करावं. आणि आज श्री ज्ञानोबारायांचं जे संस्थान आहे, जी संस्थान कमिटी आहे ज्ञानेश्वर महाराजांची, आणि तिथलं जे वायुमंडल आहे त्या वायुमंडलामध्ये सर्व विश्वातले लोक येतात. ते एक ऑरोथेरपी म्हणून आहे आता निघालेलं विज्ञानामध्ये. तर ते असे फोटो काढत असतात. त्या जे काही देवाच्या मूर्ती, संतांच्या मूर्ती किंवा एखादं स्थान, तर त्याच्यामध्ये एक तेजोवलय येतं. तर ह्या जगातल्या असं सांगतात मधल्या काळामध्ये परदेशी काही लोक आले होते. आता सध्या त्या पद्धतीचं चालू आहे संशोधन. तर त्यांनी आपल्या सिद्धेश्वराच्या जवळ या समाधीचा फोटो घेतला. तर त्यांनी सांगितलं का जगामध्ये एवढं एकवटलेलं तेज कुठंच नाही, आणि त्या असणाऱ्या व्यापक तेजामध्ये आपण मिळून जाणं ही काही सामान्य गोष्ट नाही. तेव्हा हे सुद्धा संस्थान जे काही कार्य करत आहे त्या कार्यापैकी संतांच्या वचनाचा प्रचार प्रसार करणं, तसंच ह्या संत याजसाठी केला होता अट्टाहास. तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी हरिभक्तपरायण दादा प्रभृती, आता ज्यांची चरित्र आपल्याला सांगितली, ज्यांचा अंतकाळ आपण चिंतन केला, तर त्यांच्या ठिकाणी ही स्थिती होती. आणि त्यांनासुद्धा रम्य समाधान परमाशांतीला ते प्राप्त झालेले आहेत. आणि याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस गोड झाला, आता तुमचं पुढचं जीवन काय ते अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. पावलो तृष्णेचिया खुंटलिया धावा तृष्णेचिया. आता निश्चिंती पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, खुंटलिया धावा तृष्णेचिया. पावलो विसावा, आता निशिदीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेचिया, खुंटलिया धावा
तृष्णेची आता निशिंगेले पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची तुकोबारायांच्या भाषेत हे महापुरुष सांगतात की आता इथून पुढं काय, आता आम्हाला काही कर्तव्यच राहिलं नाही. कर्तव्याभावरूप मोक्ष आम्हाला प्राप्त झालेला आहे. हा आमचा शेवटचा जन्म आहे. फक्त आम्हाला जर वाटलं तर आम्ही त्या परमात्म्याला प्रार्थना करू की जर आम्हाला पाहिजे तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. कशासाठी? हेच करण्यासाठी. सुखे घेऊ जन्मांतरे आणि हेची करावया खरे. या ठिकाणी गुणगायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. याच्यासाठी आम्हाला वाटलं तर आम्ही येऊ. पण तत्वतः जर पाहिलं तर ही मनुष्याला जन्ममरण परंपरा कुठपर्यंत चालू असते? जोपर्यंत तृष्णा, त्याच्या अंतःकरणात आशा, लोभ, हे पदार्थ मिळाला तरी किती मिळालं तरी कमीच आहे असं वाटत असतं. परंतु ह्या महापुरुषांना जेव्हा ह्या परमानंदाच्या राशीवर ते आरूढ होतात तेव्हा त्यांना जगातलं सर्व ऐश्वर दिलं तरी ते त्यांना तुच्छ एखाद्या गवताच्या काडीप्रमाणे वाटतं. त्यांना त्याच्याकडं ढुंकूनसुद्धा पाहावं वाटत नाही. म्हणून सांगतात की या ठिकाणी खुंटलिया धावा तृष्णेच्या. कसं याच्याविषयी एक सुभाषित सांगतो थोडक्यात. तर सुभाषितकार म्हणतात, आशा नाम मनुष्यानाम काचिद आश्चर्यवत शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ती पंगुवत. त्याचा अर्थ असा आहे की मनुष्याला आशा नावाची एक बिडी घातलेली आहे. पण ह्या बिडी घातली म्हणजे मनुष्य एका जागेवर थांबतो. पण ही आशा नावाची बिडी अशी मनुष्याला घातली. आशा नाम मनुष्यानाम काशीद आश्चर्यवत शृंखला. आश्चर्यकारक बिडी आहे. काय आश्चर्य याच्यामध्ये? ह्या बिडीनं बांधलं का बांधल्यावर मनुष्य पळत सुटतो. या बद्धा प्रधावंती. आणि जर ह्या बिडीतून सुटला का पांगळ्यासारखा एकाच जागेवर राहतो. आता काही करणं राहिलेलं नाही. हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. तुकोबाराय सांगतात की अशा प्रकारची जी ही जी धाव आहे तृष्णेची ती आम्हाला खुंटलेली आहे, कुंठी झालेली आहे. आता आम्हाला फक्त निश्चिंत अशा प्रकारचा विसावा प्राप्त झाला. पंचदशीमध्ये वर्णन केलं, थोडक्यात सांगतो. एक विंचू इंद्रायणीच्या प्रवाहात वाहत होता आणि एका संतांनी पाहिलं की हा जो विंचू आहे हा सारखा वाहत चाललेला आहे. त्याला काढलं किंवा तिथे एक कीट असं वर्णन केलेलं आहे. खरं तर साधूचा स्वभावाविषयी सांगतो थोडक्यात. तो त्यांनी तळा हातावर घेतलं, त्यांनी जरा डंख मारला. डंख मारल्यावर तो हात हलवला, तो पुन्हा प्रवाहात पडला. पुन्हा त्यांनी घेतला तो विंचू, पुन्हा त्यांनी डंख मारला. एकाने विचारलं, भऱ्या माणसा तो विंचू तुला दंश करतो आणि तू पुन्हा का घेतो? त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की जर मी याचा जीव वाचवतो तरी हा दंश केल्याशिवाय राहत नाही. हा याचा स्वभाव आहे, तर मी माझा साधू स्वभाव का सोडू? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 त्यांनी दिलं. एखादा जर कीटक आहे तो वाहून येतो, विंचू सोडून द्या. दुसरा कीटक आहे आता मरणार आहे पुराच्या ओघामध्ये. जर एखाद्या दयाळू साधूनी त्याला काढलं आणि बाजूला ठेवून दिलं तर तो काय करतो? त्या एका वृक्षाच्या छायेखाली प्राप्य तीरतरुच्छायाम विश्राम्यंती यथा सुखम. तो त्या जसा शांत होतो तसं या ठिकाणी ह्या देहाची खोल टाकली की आपला सच्चिदानंद आत्म्यामध्ये हे महापुरुष विश्रांती करत असतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला जर ह्या महापुरुषांना आपण विचारलं की तुमचं हे झालं, शेवट तुम्ही गाठला, कृतार्थता संपादन केली, पण पाठीमागं जर भूतकाळात पाहिलं तर तुम्हाला मागचं जीवन पाहून कसं वाटतं असं जर विचारलं तर तृतीय चरणात उत्तर देतात. कवतुक वाटे झाली या वेताचे, कवतुक वाटे झाली या वेताचे,
वेचाचे वाटे झाली या वेचाचे वाटे झाली या वेचाचे कवतुका वाटे झाली या वेचाचे कवतुका वाटे झाली या वेचाचे वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा नाम मंगळाचे तेने नाम मंगळाचे गुणे कवतुका पावलो विसावा आता निश्चिंतीने कवतुका वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे माणसाला जर भूतकाळ पाहिलं तर भूतकाळाचं आठवण झालं तर माणसाला चित्ताला चित्त थरारून जातं. कधी कधी दुःखाची आठवण येते, कधी कधी जरी सुख असलं तरी ते उथळ सुख असतं. त्याचा जर आपण आढावा घ्यायला गेलं तर असं वाटतं की काही नाही, आपलं सगळं कोरं गेलं, व्यर्थ गेलं, अनर्थक गेलं, निरर्थक गेलं असं आहे. पण संतांचं जीवन कसं आहे, त्यांना मागं जर पाहिलं भूतकाळ तर तो भूतकाळामध्ये त्यांना कौतुक वाटे झाली या वेचाचे. गेलं ते जीवन आहे ना, ते खूपच आम्हाला कौतुक वाटतं. का तर ज्याचा वर्तमान काळ नित्य आनंदात जातो त्याचा भूतकाळ पाहिलं तर काय दिसेल, आताचाच वर्तमान काळाचे क्षण पुढं जाऊन भूतकाळात होत असतात. पण वर्तमान काळ आनंदात आहे, पुढचा क्षण जर विचारलं तर तो काय आहे, मागं आनंदच आहे. कारण आम्ही संत संगतीत जीवन घालवणं सद्विचारात, सद्भावनेत आणि कृत्यामध्ये ज्याचं जीवन जातं त्याला नित्य वर्तमान काळ सुखाचाच असतो. आणि ते हे संत सांगत असतात की आमचं मागं पाहिलं तर कौतुक वाटे झाली या वेचाचे. का आणखीन आमच्याजवळ एक साधन होतं संतांनी सांगितलेलं. संतांनी आम्हाला वाट सांगितली होती, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवशेनी. आणि आम्ही सुद्धा त्याच वाटेने गेलो, त्यामुळं आम्हाला कधी दुःख स्वप्नात देखील आलं नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही संत संगती आयऱ्या गायऱ्याची केली नाही. आम्हाला कधी जर संत भेटले का आमच्या मुखातून उद्गार काय यायचे, संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही बुधा स्तुळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढीनल्या, आलिंगने सुख वाटे, प्रेमे चिदानंदी घोटे, हर्षे ब्रह्मांड उतटे, समूळ उडे मी पण. ही आमची अनुभूती आहे. विठ्ठल अहो, पण तुमच्या जीवनात कधीतरी काही प्रतिबंध आले असतील ना, काही संकट आले असतील ना. अहो, त्याचं काही आली तरी आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही. या ठिकाणी बैलाच्या शिंगावर बसलेल्या माशीची बैलाला काही नाही जाणीवसुद्धा होत नाही. आली कुठं असतील आणि गेली कुठं ती सुख आणि दुःख. तर आम्ही मार्ग काय धरला, मार्ग धरीला नीठ पंढरीचा, पंढरीरायाच्या नामाचं चिंतन करत राहिलो. त्यामुळं काय कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताचं नाम आमच्या वाचेमध्ये नित्य असल्यामुळं ह्या दुःखाचा, प्रतिबंधाचा आम्हाला वारासुद्धा लागला नाही. म्हणजे तुमच्या जीवनाचं वर्णन करायचं झालं तर कसं करता येईल.
तर ते म्हणतात आमच्या जीवनाचं वर्णन करायचं तर तुकोबाराय सांगतातच 4थ्या चरणात. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. वचन ज्यांनी आपल्या जीवनाचा स्थायी भाव करून आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झाले अशी जी महात्म्य आहेत, अशा महात्म्यांचं लोकांमध्ये प्रगटीकरण किंवा त्यांची माहिती तरी समाजात व्हावी म्हणून या ठिकाणी आजचं हे जे कीर्तन आहे तर आम्ही या ठिकाणी ज्ञानोबारायांची गाथा आजच्या दिवस संस्थांची परवानगी घेतली नाही, परंतु हे त्यांचंच कार्य असल्यामुळं आज आमचे संपतदादा त्यांच्या व्यतिरिक्त ह्या गेल्या काही महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळजवळ 5-6 लोक अशाच प्रकारचा देह सोडलेले आहेत. म्हणून त्यांचं आपल्या वारकरी बांधवांना कमीत कमी त्याचं स्मरण व्हावं, त्यांचा आदर्श जतन करण्याची प्रेरणा व्हावी म्हणून या ठिकाणी आजचं जे हे कीर्तन आहे त्या कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं की संतांचं नुसतं देववशे चित्ती त्याची घडावी संगती, ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना, संत जना सवे भेटी नवहो अंग संग तुटी, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. म्हणून आपण काहीतरी स्तुतीसुमनं किंवा त्यांचं चरित्र, जीवनचरित्र, त्यांच्या नामाचा उल्लेख, त्यांच्या जीवनचरित्राचा उल्लेख आणि त्यांनी अंतकाल कसा साधला याचं थोडंसं वर्णन करावं म्हणून आपण ही सेवा या ठिकाणी करीत आहोत. विठ्ठल विठ्ठल सर्प जसा अंगाची कात टाकून देतो, तो पाहतो का पुन्हा कुठे गेली ती कात? कधी नाही, त्याच्याच अंगावरची कात टाकतो. सांडोनी अंगीची खोळी सर्प रिगाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. आमचे स्वामी महाराजांना हृदयविकाराचा झटका आला, माशासारखे तडफडत होते आणि त्यावेळेलाही त्यांना त्रास होतो, तुम्ही काही बोलू नका असं आम्ही म्हटलं. ते म्हणे अरे बोलू नका कसं मला म्हणता, माझा एक पाय स्वर्गात आहे, एक पाय या ठिकाणी पृथ्वीवर आहे. अशा वेळेला मी तुम्हाला सांगत आहे की मी आयुष्यभर केलेला जो परमार्थ आहे तो मला आता उपयोगाला येतो. ही देहाची खोल टाकताना कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. स्वामी महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर सासूरवासिनी माहेरला जाताना जसा तिला आनंद होतो, सासूर सोडतानाच तिला आनंदाला सुरुवात होती की माझी आई भेटेल, माझे वडील भेटतील. तुकोबाराय म्हणतात ना, आठवला बाप माय नेनो काय मूळ आले. आम्हाला आमचे आईवडील जणू काही आम्हाला मूळहारी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत असं म्हणतात. तसे हे महापुरुष असतात, यांना ही शरीराची खोल टाकताना काहीच वाटत नाही. ते आपल्या निज स्वरूपात मूळचे आपण जिथं होतो त्या मूळ स्वरूपात जाण्यासाठी लालायित झालेले असतात, वाट पाहत असतात आणि मग त्याच्या स्वरूपात जातात. विठ्ठल 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 गुरुवर्य ब्रह्मलीन स्वामी महाराजांनी ज्या दिवशी गेले ना तर त्यांनी सांगितलं, एकादशीच्या दिवशी म्हटले आता माऊली गेलेली, माऊली जाईपर्यंत जायचं नाही म्हटले, कारण वारकऱ्यांना इथं विक्षेप व्हायला नको. माऊली जेव्हा सासवडला पोचली तेव्हा त्यांनी विचारलं माऊली गेली का? म्हणे उद्या जायला हरकत नाही. इतकं की वारकऱ्यांना दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडून आराम असतो आणि त्या दिवशी सकाळी स्वामी महाराज बोलले आणि संध्याकाळी त्यांनी आपलं देह त्या ठिकाणी अनंतात समर्पण करून टाकला. विठ्ठल 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 जवळजवळ 10 वर्ष स्वामी महाराज म्हणायचे, वारी झाली की आज माऊली गेली आता जायला हरकत नाही असं म्हणायचे. माऊलीच्या प्रस्थानमध्ये कधी काही प्रतिबंध किंवा विघ्न येऊ नये आपल्या देहत्यागाचं म्हणून, आणि नंतर तसंच केलं आणि त्याच वेळेला देहाचं त्यांच्या निर्वाण झालं. विठ्ठल विठ्ठल
हे जे महापुरुषांचं आतमध्ये त्यांचं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणात काय भावनांचा उद्रेक आहे, आपल्या इष्टावर, गुरुवर, देवतेवर त्यांचं किती प्रेम आहे, हे काय आपल्याला बाहेरून कळणारी गोष्ट नाही. ती स्वसंवेद्य आहे. पण आपल्याला हे स्वसंवेद्य आहे म्हणून आपल्याला असंच केलं पाहिजे हे आपल्याला कळावं, म्हणून त्यांच्या जीवनचरित्राचा विचार. विठ्ठल 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 माऊलींचे आणि जगद्गुरू तुकोबारायांचे परम भक्त, अत्यंत निष्ठावान वारकरी आमचे दत्ता महाराज जगताप, सातारा जिल्हा त्यांना काहीच आम्हाला कळलं नाही. ते फक्त जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र आणि वाङ्मय याच्यात अखंड रमलेले. या ठिकाणी जोग महाराजांच्या संस्थेत 4 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं. आता जवळजवळ त्यांचं वय 80 वर्ष होतं. आणि त्यांनी सांगितलं, मुलाला, एक मुलगा आणि एक मुलगी, तिला सांगितलं की मला एक गोष्ट ठरलेली आहे, तुम्ही सर्व बसा माझ्याजवळ, शांतपणे ऐकून घ्या. आणि त्यांनी सांगितलं की मला आता जायचं आहे, मला माऊलीच्या जवळ न्या, आळंदीमध्ये एक खोली घ्या, तिथं मला ठेवा, मी प्रायोपवेशन करणार आहे, मी मरेपर्यंत आता अन्न घेणार नाही. तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर मला तुम्ही अन्नाचा आग्रह करू नका, कोणी पाहुणे कोणी म्हटलं तरी मला अन्न देऊ नका. त्यांनी त्या शास्त्रातली वचनं त्यांना दाखवली, तर जर तुम्ही मला याच्यात विघ्न केलं तर तुम्हाला दोष लागेल. त्या मुलगा, सून, पत्नी यांनी, आणि मी गेल्यानंतर डोळ्यात अश्रू पण आणू नका एवढं सांगितलं. आणि उद्या मला सुरू करायचं आहे, नारायण डॉक्टरला बोलून घ्या. योगायोगाने त्या मुला आला, आम्ही तिथं गेलो, त्यांनी सांगितलं की आता हे आपली शेवटची भेट आहे आणि माझं असं ठरलेलं आहे. मी म्हणलं पण महाराज, ते म्हणे परंतु करू नका, आता ह्यांचं मी सर्वांची मनाची तयारी केली, तू जर म्हटला तर यांचा बुद्धिभेद होईल, आता काही बोलू नको म्हणे. आणि मी आज निवांत तुझ्याशी बोलणार आहे. 2 तास बोलले ते. आणि नंतर म्हणे मी आहे तोपर्यंत यायचं. त्याच्यामध्ये 1-2 दिवस मला जाता आलं नाही. त्याच्यावर 10 दिवसांनी त्यांनी सांगितलं की आम्ही जाणार आहेत, याच्यामध्ये तुम्ही आता काय करा, हरिपाठ करा, नंतर तुम्ही सर्व जेवण करा आणि परत या. आणि बसून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत त्या सर्वांना नमस्कार करून जातो, म्हणून या जगाचा निरोप घेतला. विठ्ठल 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 मला तर नेहमी वाटतं की आपलं अनंत जन्माचं पाप म्हणून आपण डॉक्टर झालो. जे लोक अशा तऱ्हेचे परमपदाला जाणारे त्यांनासुद्धा आपण म्हणतो जेवण घ्या, असं करू नका, औषध घ्या, तुम्ही असा निश्चय करू नका. कारण आपल्याला त्याच्यातला साध्याचं थोडंसुद्धा प्रवेशसुद्धा त्या अध्यात्मामध्ये नाही. त्यामुळं आपण अशी सल्ले देतो, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दुसरं उदाहरण सांगतो. आम्ही एकदा आपल्या विश्रांत वडाजवळ बसलेलो होतो आणि तिथे एक वारकरी आले. ते आम्ही लहानपणापासून त्यांना ओळखतो. ते एक आदर्शच वारकरी होते. जवळजवळ त्यांचं वय आता साधारण असंच 80-85च्या दरम्यान होतं. आणि त्यांनी महिन्याची आळंदीची वारी आणि महिन्याची पंढरपूरची वारी करत होते. आणि डायबिटीज झाला, थकलेले, आणि ते विना आणि ते करत तिथं आले. योगायोगाने आमची भेट झाली. त्यांना म्हटलं ही शेवटची वारी, आता पुन्हा वारी करायची नाही. आणि योगायोगाने लगेच लॉकडाऊन पडलं, त्यामुळे त्यांना करता आली नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, म्हटलं आळंदीची बंद करा, पंढरपूरची बंद करा. त्यांनी काय केलं की त्या आमच्या गावाजवळ तिथं महिपती महाराज ताराबाद क्षेत्र आहे आणि इकडं निळोबाराय आहेत पारनेरजवळ, पिंपळनेरला. दोन्ही ठिकाणी त्यांनी वारी सुरू ठेवली. नंतर शेवटच्या काळात त्यांना कोरोना झाला, त्याचे काही कॉम्प्लिकेशन, उपद्रव झाले आणि त्याच्यात त्यांनी देह ठेवला. ते देह ठेवायच्या अगोदर त्यांनी त्यांच्या मुलांना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी आता जाणार आहे, आता काही मला राहायचं नाही. आणि माझा सोहळा कसा करा हे पण सांगितलं होतं. आता वेळेच्या अभावात सगळं सांगत नाही, परंतु त्याचा व्हिडिओ करून ठेवलेला आहे, 2 व्हिडिओ करून ठेवलेले. तर त्यांनी सांगितलं की उद्या मारुतीच्या मंदिराजवळ वैकुंठातून मला न्यायला दूत येणार आहे. आषाढी एकादशी आहे उद्या, परंतु मी एकादशीला काही माझी जाण्याची इच्छा नाही, मी परवा जाईल.
म्हणजे द्वादशीला जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं बसा बसा सगळे, आणि लगेच आम्ही जातो आमच्या गावा, म्हणा तुम्ही पाठीमागं, आमचा रामराव मग घ्यावा, हा अभंग म्हणायला लावला. नंतर एका व्यक्तीची आठवण करून त्याला बोलवून घेतलं. त्याला सांगितलं की शेजारचं गाव आहे आमचं, तिथून रथ आणा करदुल्यातून आणि त्याची चांगली थाटात मिरवणूक करा. त्यांनी 4-5 लोकांना मी गेल्यानंतर कोणाला कोणाला वस्त्र द्या असे एकदम ठराविक लोकांची नावंसुद्धा सांगून ठेवली. आणि ज्या वेळेला त्यांनी देहांत झाला त्यांचा, त्यावेळेला ते ठेवलेलं आहे आमच्याकडे सगळं ते याच्यामध्ये. तर ते सारखा ओम ओम, जे ओम काय ओम इथे नाही, ओमचं उच्चारण करून हा देह ठेवतो असं प्रणवाचा उच्चारण करत. तर एक साधा वारकरी रामकृष्ण हरी म्हणणं बरोबर आहे, परंतु संपूर्ण वेद वाङ्मयाचं मूळ असणारा परमात्म्याचा वाचक शब्द कोणता आहे? तस्य वाचक हा प्रणव. हा या काळामध्ये ज्याला उपनयन संस्कार झालेलं नाही आणि अशा पुरुषाला जगाचं मूलभूत तत्व असणारं सच्चिदानंद घन ब्रह्म, त्याचं वाचक असणारं ओंकार, ओम 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 सारखा ते करतात. आणि त्या ओंकाराचं चिंतन करत असतानाच त्यांनी देह सोडला. विठ्ठल 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 आमचे विठ्ठल महाराज आहेत. त्यांच्या आईला जाऊनही आता 13-14 दिवस झाले, 14-15 दिवस झाले. तर त्या विठ्ठल महाराजांच्या आईवर भक्ती होती. आयुष्यभर सेवा काही केली नाही, आपल्या मुलांची होतच नसते. आपलं त्यांची खरी कधी उद्धार होईल? आपण देवाची प्राप्ती केली तर त्यांच्या कोळ्यांचा उद्धार होईल. आणि मात्र त्यांचीही सेवा नाही आणि ईश्वर प्राप्तीही नाही. असं जर आपण आपलं जीवन घालवलं तर काय आहे की ना इहलोक ना परलोक, मग लोकच नाही आहे ना, नरक लोक. विठ्ठल 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 त्यांना करोना होऊन गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. घरच्या लोकांनी त्यांना वाशिमला नेलं. वाशिमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सांगितलं, प्रयत्न केले, परंतु यांना ऑक्सिजन केवळ पुरणार नाही, यांना व्हेंटिलेटर लावण्याची गरज आहे, तर तुम्ही दुसरीकडे कुठंतरी हलवा. म्हणून ते आमचे विठ्ठल महाराज इथून गेले आणि तिथून त्यांना एक ॲम्ब्युलन्स केली 25,000ची, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आहे, ऑक्सिजन आहे, आणि घेऊन निघाले. नंतर औरंगाबादला आले. त्यांनी मला फोन केला की असं असं आई सिरियस आहे, असं हे डॉक्टर बोलतात. तर मग मी त्या डॉक्टरांशी बोललो. त्यांना सांगितलं की काय त्याला प्रोग्नोसिस भवितव्य काय आहे का? ते म्हणे काही वाटत नाही, पुण्यापर्यंत येतील. मग त्यांना म्हटलं आईला आता तसंच घ्या. त्यांना नळ्या टाकणार होते काही डॉक्टर. म्हटलं काही करू नका. ते म्हणे नंतर पोस्टमार्टम करावं लागेल. म्हटलं तसं काही करू नका, त्यांच्या ताब्यात द्या. आणि त्या नळ्या काढून टाकल्या आणि औरंगाबादमध्ये त्यांचा देह त्या ठिकाणी शांत झाला. त्या ब्रह्मलीन झाल्या. तर त्यांचा इतिहास सांगतो असा की जेव्हा वाशिमवरून निघाल्या तर औरंगाबादपर्यंत येईपर्यंत त्यांचं मुलगा नातू, एक सून होती मला वाटतं, पण हे 2 तर होते. त्यांनी सारखं सांगितलं श्रीराम जयराम जय जय राम हा जप करायची मोठ्याने. आता तिला ऑक्सिजनवर होती, दम लागत होता, पण तिनं श्रीराम जयराम बंदच केलं नाही. मग हे म्हणायला लागले तुला दम लागतो, कमी कर. मग तुम्ही म्हणा. आणि जरी मग आता 3 तास जवळजवळ लागतात तिथं. 3 तास हे लोक काय थकले का थांबले का ते स्वतः म्हणायला सुरुवात करायची श्रीराम जय राम जय राम जय राम. आणि असं करता करता तिचा देह जो आहे तर त्या ठिकाणी अनंतामध्ये विलीन झाला. विठ्ठल 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 गेले दिगंबर ईश्वर विभूती ईश्वर विभूती ईश्वर विभूती ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामा
जगामाजी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या कानी गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगमा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. आता ज्यांचं चरित्र सांगितलं त्यांचं दोघांचं नाव दिगंबरच आहे, दत्त दिगंबरच आहे. दत्ता महाराज जगताप आणि दत्ता महाराज राऊत. विठ्ठल विठ्ठल हे दिगंबर ते नाहीत. विठ्ठल विठ्ठल यांनी त्याच पदाला जावं, पण ते पायाला आम्ही असू नयेत. विठ्ठल विठ्ठल चालतं बोलतं आळंदीतलंच जसं आमच्या संपतदादांचं उदाहरण आहे, तसं अनेक वारकरी संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी निकमबाबांचा अंतकाल पाहिलेला आहे. त्या ज्या वेळेला ते बोलवायला आले की बाबा जास्त आजारी, तेव्हा आम्ही गेलो तिथं. तर बाबा इतके शरीर थंड पडत आलेलं होतं, नाडी लागत नव्हती. हे कोणीतरी असे वैद्य तिथं आलेले होते का ते म्हणे 10,000 रुपये दिले तर मी बाबांचे प्राण वैकुंठातून खाली आले. ते काही घडलं नाही. असो तर त्या मी पाहिलं, म्हटलं आपले चंदेले नाना होते, त्यांना सांगितलं की बाबा काय आता राहणार नाही ते. आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात देह सुटला. सांगायचे काय की बाबांचा दररोज कमीत कमी 35,000चा जपाचा नियम होता. तो केव्हा होता ते माहीत नाही, पण आम्ही आल्यापासून जाईपर्यंत तर होतात. आणि ते दररोज ते नामस्मरण तितकं केल्याशिवाय ते थांबत नव्हते याच्यामध्ये. तर त्यांचं त्यावेळेला आवाज कुठलाच निघत नव्हता, पूर्ण म्हणजे त्याला अर्धवट बेशुद्धी. पण बाबांचे ओठ सारखे हलत होते, सारखे ओठ. म्हणजे याचा अर्थ जे काही जपाचा प्रवास आहे, जसा मुलाधारापासून किंवा परावानीपासून वैखरीपर्यंत येतो, तसं शास्त्रात वर्णन केलेलं आहे की जे भक्त जीवन आहे, जे भगवंताला शरणागत झालेले भक्त जेव्हा भगवंताचा नामस्मरण मोठ्याने किंवा मुखाने करतात त्यावेळेला मग त्यांचं नामस्मरण गंभीर स्तरापर्यंत पोचत नाही. हे बहिरंग साधन आहे का? त्याचं उत्तर शास्त्र सांगतं की वाणीमध्ये नामाचा प्रवास हा वैखरीपासून त्या ठिकाणी मध्यमेकडं होतो, नंतर पश्यंतीकडं, नंतर परा, आणि नंतर परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैशेनी सांगे. अशा प्रकारचं बाबांचं त्या विशुद्ध चक्रामध्ये म्हणा, आज्ञा चक्रामध्ये म्हणा, किंवा मध्यमेमध्ये बाबांचं सारखं चिंतन चालू होतं. देह सोडला बाबांचे ज्या वेळेला अंत्ययात्रा झाली आणि तो कार्तिकी वारी सोडला, पुन्हा कार्तिकी वारीमध्ये सोडला देह, तर त्याचं जे काही कवटी आहे ना, आम्ही त्याचं पण चित्रण करून ठेवलेलं आहे आमच्या त्या रवी महाराज सुकाळींनी, की त्याच्यामध्ये स्पष्ट ओंकाराचं जे चिन्ह आहे ते तुम्ही आजही पहा. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल आता करोना निमित्ताने लॉकडाऊन अत्यंत कडक असताना एक आजी, मला नेमकं आता नाव आठवणं, ते जवळजवळ मला वाटतं की 10 वर्ष तरी ज्ञानेश्वरीला नियमित येत असतील. 1-2 आवृत्त्या आमच्याबरोबर त्या ऋषिकेशला पण आल्या, कैलास आश्रमात पण इतक्या वयात 75-80 त्यांचंही वय असेल. आणि आत्ता 1-2-4 महिने झाले असतील त्यांनी देह सोडला. तर त्यांनी सकाळी उठल्या, स्नान वगैरे केलं, बसल्या, मांडी घालून बसल्या, पूजा सगळी झाली आणि त्याच्यानंतर जपमाळ केली. सर्व आका आमच्या त्या सर्व आका तर त्यांनी सर्व केलं आणि कोणाला तरी हाक मारली, जवळ नातू कोण होता आणि जाते म्हटल्या रामकृष्ण हरी विठ्ठल 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 मला ते शब्द उच्चार म्हणजे आठवत नाही जास्त, पण ते कोणालाही भेटले ना, हां कसं चाललंय, ब्रह्म विसरू नका बरं का म्हणायचं प्रत्येक, तुम्ही ब्रह्म आहेत हे विसरू नका, जगत मिथ्या हे विसरू नका, असं बोलताना सुद्धा त्यांचा हा एक स्वभाव बनून गेला होता की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा विठ्ठल 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 आपण सुरुवातीला सांगितलं की कोणाचं भाग्य हे फळाला येईल हे काय आपण सांगू शकत नाही, परंतु असे महापुरुष, अशा साध्वी स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात. आणि या काळामध्ये आपण काय करतो, ह्या व्याधीतून आपण कसं निर्मुक्त होईल, ज्यांना झाले नाही त्यांना होऊ नये वाटतं, ही व्याधी नको. वास्तविक हा आधी आहे, हा व्याधी जो आहे तर हा काय आहे, आध्यात्मिक ताप आहे, शरीराशी संबंधित व्याधी आहे. मनाला जी दुःख होतात, शोकाने जे संतप्त होतो, तो कोणता व्याधी आहे, तोही आध्यात्मिकच व्याधी आहे. मनाला आणि शरीराला जी दुःख होतात त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. आणि आपल्याला वाघ, सर्प, दुसऱ्यापासून जे दुःख होतात, शत्रू, तर त्याला म्हणतात आधिभौतिक दुःख. तिसरं दुःख आहे आधिदैविक दुःख. आता एकदम जास्त अतिवृष्टी होणं, अनावृष्टी, दुष्काळ पडणं, भूकंप, उल्कापात, अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत, किंवा आता हे जे याला जनपदोध्वंसक व्याधी म्हणतात, सगळ्या लोकांचं समूहाचं पापाचं प्रारब्ध जेव्हा फल देण्याला सन्मुख होतं तेव्हा अनेक लोक रोगग्रस्त होतात. ह्यावेळेला तर सगळं जगतच रोगग्रस्त झालेलं आहे, परंतु त्याला म्हणतात आधिदैविक अशा प्रकारचं ताप. तर आपल्याला नुसतं ह्या शरीराच्या तापाने आपण देवाला शरण नाही गेलो, उलट त्याच्यातून मुक्त होण्यासाठी काय काय प्रयत्न करून राहिलो. आणि आपल्याला आधिभौतिक आणि आधिदैविक त्रिविध तापाची शांती व्हावी हे तर मनातही येत नाही. आणि त्याच्यासाठी उपाय कोणता आहे, मनवनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, हे तर आपल्या ध्यानी पण नाही. त्रिविध तापाची निवृत्ती होते, संतांनी पण सांगितलं, त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. जर वैष्णवाचे चरण पाहिले तरी त्रिविध तापाची शांती होत असते. तर याची स्मरण आपल्याला करून देण्यासाठी मला वाटतं की आमच्या जीवनात पाहिलेल्या ह्या साध्वी किंवा संत यांच्यापैकी सर्वाधिक पाहायला मिळाल्या ते ह्या करोनाच्या काळात. विठ्ठल 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 विठ्ठल. ते तुम्हाला आम्हाला जाण्याच्या वेळेला एक प्रकारचा संदेशच देऊन गेलेले आहे की सावध व्हा, सावध व्हा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, हे आपल्याला सांगतात. हात उभारून जाता जाता ते वैकुंठाला चालले तरी खालच्या आपल्या लोकांसाठी त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण द्रवीभूत झालेलं आहे, पगळलेलं आहे. ह्या लोकांना यांचं कल्याण कशाने होईल, तर त्याच्यासाठी स्वतः त्यांनी ह्या करोनाच्या काळात स्वतःचं शरीराधिकाचं बलिदान केलं आणि लोकांना सत्य मार्ग काय आहे तो आपल्याला दाखवून दिला. आता आपलं काम काय आहे
मार्ग देवनी गेले मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांते सौरसू तुका निळा म्हणे ऐसे संत कृपावंत संत सिंधू. आता ज्यांचं वर्णन केलं हे सगळे माऊलीचे भक्त आहेत आणि ह्या सगळ्या माऊलीच्या भक्तांनी या काळात अशा प्रकारचा देह ठेवला. आपल्याला ते आदर्श आहेत. आरसा आहे ना, आदर्श शब्दाचा अर्थ आहे आरसा. त्या आरशात आपण पाहिलं की आपल्या कपाळावरचा गंध कधी वाकडा दिसतो आपल्याला, मग त्यावेळेला आपण आरशाचं तो काय करतो, सरळ करतो का, करत नाही का, कपाळावर करतो, कपाळावर करतो. तसं हे महापुरुष जे आहेत हे आपल्याला आदर्श आहेत, आरसा आहे. आता आपल्या जीवनात कुठं कमी पडत असेल तर त्याच्या ठिकाणी काय करायचं, आपल्या जीवनातली त्रुटी, आपल्या जीवनातलं वैगुण्य बाजूला करायचं आणि आपलं निर्मळ स्वरूप त्या निर्मळ अंतकरणामध्ये अनुभव घ्यायचा. आणि पुन्हा काय या ठिकाणी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, अशा प्रकारची स्थिती हीच आपल्या जीवनाचं ध्येय करायचं असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हां, वैकुंठवासी कियाळकर महाराज आपल्याला माहीत आहे ह्या काळातले महाराष्ट्रातले एक जीवनमुक्त संत, विरक्त संत, अमृतानुभवाशी अनुभूतीनं एकरूप झालेले संत. त्यांचा परिचय होता, आम्ही दर्शन करत असं, पण जवळीक कधी साधली नाही. ती जवळीक आमच्या बंधुवरे गुलाबदादा आणि संपतदादा यांच्यामुळं त्यांच्या जे अंतकरणाची जवळीक, आत्मीयता ज्याला म्हणतो, ती आम्हाला त्यांच्यामुळं मिळाली. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या मुली, बंधू किंवा मुलं ही तर त्यांचं वंशज आहेतच हे, परंतु त्यांचे विद्यावंशज कोण आहे, सगळा वारकरी समाज विद्यावंशज म्हणून सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. की तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हासाठी, आम्हा लागी ना, केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबाराय म्हणतात, हे माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. या ठिकाणी ही माझ्या वडिलांची जी परंपरा आहे ती परंपरा मी पाळील आणि त्या परंपरेचं पालन करणं, त्यांचा पायीक होणं ही खरी त्यांची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल ही काही सामान्य गोष्ट नाही. योग वासिष्ठासारखा वेदांताचा शिखराचा ग्रंथ, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेताहा. की या ठिकाणी कुलम पवित्रम असा जो महात्मा आहे त्यांनी सगळं कुल पवित्र केलं. जननी कृतार्था त्यांनी आईची कुस धन्य केली. वसुंधरा पुण्यवतीच तेन, हा महाराष्ट्र किंवा या ठिकाणी भारतच पुण्य करत नाहीत असे तर वसुंधरा, जेवढी सप्त सागराने वेढलेली ही वसुंधरा पृथ्वी आहे ही सगळीच त्यांनी पुनीत केली. कोणाचं सामर्थ्य हे, लीनम परम ब्रह्मणी यस्य चेता. जिवंत असताना एक क्षणभर जर आपलं चित्त परमात्म्याच्या स्वरूपात लीन झालं, मीठ जसं पाण्यात टाकलं की वेगळं राहत नाही, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्याची चित्तवृत्ती समरस झाली त्याचं हे महत्त्व सांगितलं. यांनी आयुष्यभर ती चित्तवृत्ती जतन करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी सुद्धा ऐशे हरीचे दास हरिरंगी रंगले हरीचं होनी ठेले एकाएकी. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे. एकाचे वडील, एका कुटुंबातले वडील निवर्तले, त्यांना 4 मुलं होती आणि त्या 4 मुलामध्ये
एकाच्या मुलाचं म्हणजे जे गेले त्यांच्या नातवाचं लग्न ठरत होतं. तेव्हा आपल्याकडं माहीत आहे त्याच्यामध्ये गोत्र पाहत असतात, त्याला देवक वगैरे म्हणतो आपण. तर त्यांनी त्या मुलीच्याकडच्या लोकांनी विचारलं, तुमचा मुलगा लग्नाला आहे पण तुमचं गोत्र कोणतं आहे? तर तो मुलगा लागला आश्चर्याने पाहायला. तेव्हा तुम्हाला गोत्र माहीत नाही का? तुमचं गोत्र कोणतं आहे? त्याला म्हणलं मला काय गोत्र तर माहीत नाही, मी मोठ्या भावाला विचारतो. त्यांनी विचारलं, आपल्या वडिलांनी इतक्या व्यवस्थित वाटण्या करून दिल्या, आपल्या कुठले पुढं भांडण होऊ नये आणि समान वाटण्या करून दिल्या, पण हे गोत्र कोणाच्या वाट्याला गेलं? विठ्ठल विठ्ठल वाडवडिलांची धन घरं जमीन सगळी इस्टेट घ्यायची, परंतु त्यांचं जे परमार्थाचं जतन केलं होतं त्याच्यासाठी उपवास पारणी राखीला दारवंटा, त्या परमार्थाचा वारसा घेतला नाही तर जीवन विफल आहे. त्यांनी म्हणूसुद्धा नाही की आम्ही त्यांचे वंशज आहोत. तुम्ही त्या ठिकाणी काय श्रीमंताच्या पोटी जन्मलेली दरिद्री मुलं आहात. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी संपतदादांना विचारलं, कसं वाटतं तुम्हाला आता? कसं वाटतं? असं कसं वाटतं असं जर विचारलं तर तुकोबारांच्या भाषेतलं आजच्या अभंगाचं प्रथम चरण. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा. केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवारी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवारी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. चारी खेळी मेळी, खेळी मे आता निश्चिंतीने पावलो विसावा.
खुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची तृष्णेची निश्चिंतीने पाव आता निश्चिंतीने तुकोबाराय म्हणतात असं आळसाचं जीवन, झोपेत जीवन, प्रमादी जीवन घालणाऱ्याला ही मुक्ती प्राप्त होत नाही. ही तुका म्हणे मुक्ती परिणिली नेवरी, पुरुषार्थ करावा लागतो. तोही पुरुषार्थ इहलोकातलं सुख, परलोकातलं सुख एवढ्याच धन, दारा, पुत्र, कीर्ती, कनक, कामिनी यांच्यासाठी नाही, तर आमच्या जीवनाचं एक ध्येय ठरावं लागतं. आणि ते कोणतं, तर मला फक्त परमात्म्याचीच मी प्राप्ती करून घेईल. काय हो ते हो या शेवटी, काय होईल ते हो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. काही जरी झालं तर माझा मार्ग जो आहे त्या शेवटवेरी अंतकालपर्यंत त्या परमात्म्याची मी प्राप्ती करून घेणारच. आणि असा परमपुरुषार्थ जो आहे, मी या ठिकाणी सलोकता, समीपता, सार्ष्टी, सायुज्यता सगळ्या मुक्तीकडे पाठ फिरवली. इतकंच नाही तर जी असणारी निर्विशेष असणारी मुक्ती तिचंसुद्धा विचार केला नाही. माझ्या जीवनात फक्त पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग याच्या व्यतिरिक्त मी कशाचीच इच्छा केली नाही. आणि संबंधच करायचा झाला तर ह्या अनित्य असणाऱ्या जे पदार्थ किंवा व्यक्ती त्यांच्याबरोबर संबंध करण्यापेक्षा नित्य असणारा जो परमात्मा त्याच्याशीच आम्ही संबंध केला. परिणिली नोवरी, आणि त्यांच्याच बरोबर आम्ही हसलो खेळलो. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही गदारोळी, खेळी मिळी, तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदे. अशा प्रकारचा आम्ही हा परमार्थाचा आनंद घेतला. परमार्थामध्ये ही आमची क्रीडा आहे. क्रीडा म्हणजे कोणती, परमात्म्याचंच चिंतन, परमात्म्याचंच मनन, परमात्म्याचंच निधी ध्यासन, आणि याच्या व्यतिरिक्त वृत्ती आम्ही कुठेही जाऊ दिली नाही. त्यामुळं आता वास्तविक हे जीवनमुक्ती तुकोबाराय सांगतात. आपले हे जे महात्मे आहेत, ह्या महात्म्यांनी विधेय कैवल्याला प्राप्त झालेले आहेत. आता त्यांना राहिलंच नाही, आता तरी पुढे राहिलंच नाही. परंतु काय आहे, यांनी आपल्याला जीवनमुक्त अवस्थेत हाच आनंद यांनी आयुष्यभर घेतला, जे 4 दिवस खेळीमेळी. पण आपण इतके अभागी आहोत का त्यांना त्यांची अनुभूती आपल्यापुढं प्रगट केली नाही. आणि गेल्यावर आपण म्हणायला लागलो का हे जीवनमुक्तच होते. कारण जो जीवनमुक्त असतो तोच विधेय कैवल्याचा अधिकारी असतो. ज्या अर्थी विधेय कैवल्याला प्राप्त झाले त्या अर्थी ते काय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस 4 खेळीमेळी, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. इकडे इथे घ्या महाराज, इकडे
याजसाठी केला होता अट्टहास, 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 शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचे या, धावा गुंडलिया धावा 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 असं कुंडलिया
कुंडलिया धावा तृष्णेचे तृष्णेचे कुंटलिया धावा तृष्णेची कुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टाहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेच्या. खरं म्हणजे आज या ठिकाणी शब्दाच्या द्वारा जास्त काही व्याख्यान करण्याची आवश्यकता नव्हती, पण हे गान कोकळांच्या सभेत हे झालेले काग गायन आहे. काग गायन नाही तसं पण येत नाही. टाळ मृदंग पश्चिमेकडे माझे गाणे दक्षिणेकडे, पण गाणेच नाही तर दक्षिण पश्चिम तरी कुठे आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, या ठिकाणी आज हरिभक्तपरायण वैकुंठवासी आमचे संपतदादा घुगे यांच्या या ठिकाणी आज 14 दिवस झाले आणि वैकुंठात त्यांना आनंद मिळावा म्हणून ज्यांचं जीवन हे कीर्तन भक्तिपरायण होतं, हरिभक्तिपरायण होतं, तर त्यांच्या चरणी थोडीशी ही शब्दरूपी सुमनं आपण समर्पित करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न केला. आज या ठिकाणी ही वेळ आहे भगवान संत सम्राट माऊलींच्या संस्थांच्या द्वारा ज्ञानोबा यांच्या गाथेचं अभंगाचं चिंतन करण्याची, परंतु त्यांची परवानगी न घेता आपण हा जो आजचा ह्या दादांचा जो काही स्मरण आहे हे माऊलींच्या संस्थानाच्या प्रांगणामध्ये माऊलींच्या वायुमंडलात माऊलींच्या कृपादृष्टीचा त्यांच्यावर वर्षाव होत असताना त्यांनी ह्या देहाचा त्याग केला, म्हणून हे ह्या संस्थांच्या माध्यमातून एक सेवा म्हणून हे जे कीर्तन आहे हे या ठिकाणी आपण आज एक त्यांच्या चरणी समर्पण करीत आहोत असा याचा अर्थ आहे. असो, भगवान करो, आणि त्यांच्या सद्गतीसाठी तर प्रार्थना करण्याची गरज नाही, त्यांनीच आपल्यावर कृपा करावी आणि मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षण त्यांच्यासारखं आपल्याला परमात्म्याचं स्मरण करीत आपलाही देहत्याग व्हावा आणि बीज बाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही असं निर्विशेष मोक्ष आपल्याला प्राप्त व्हावा. भगवंताच्या स्वरूपात आपल्याला भगवंतानी एकरूप करून घ्यावं आणि त्यांचं जीवन जसं उदात्त गंभीर वस्तुनिष्ठ भगवत भक्तिपरायण आणि ज्ञानोबा विषयी असणारी निष्ठा हे सगळे सद्गुण जे आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी स्फुरद्रूप करावे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून आणि त्यांच्या बरोबरीनं अलीकडच्या
अगोदरच्या काळात ज्या घटना घडल्या मी आपल्याला आता सांगितल्या, तर ह्या सर्वच महापुरुषांच्या चरणी ह्या वारकरी संप्रदायाचं एक भूषण असणारे असे ही रत्न, नररत्न या संप्रदायामध्ये या करुणाव्याधीच्या काळात आम्हाला जी पाहायला मिळाली त्यांचं थोडंसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचेच आशीर्वचन आपण ग्रहण करू. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, परणेली नोवरी, परणेली नोवरी, परणेली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, परणेली नोवरी, परणेली नोवरी, परणेली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, परणेली नोवरी, परणेली नोवरी, परणेली नोवरी. तुका मुक्ती परणिली नोवरी, परणिली नोवरी, परणिली नोवरी, परणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, खेळी मेळी, खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा.